शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी देण्याऐवजी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी नसून महायुतीनं निवडणूक काळात दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी विरोधकांनी केली। विरोधकांनी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले असून त्यांनी विरोधकांच्या मागणीचा खरपूस समाचार घेतलाय। 2 लाखांची कर्जमाफी नको, सातबारा कोरा करा। विरोधक 2 लाखांच्या शेतकरी कर्जमाफीवर नाखुश। विरोधक कांगावा करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा पलटवार। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देत होते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाखांची कर्जमाफी देऊन सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय। मला वाटते सरकारनं घोषणा जरी केली असली तरी त्याचा फेरविचार त्या ठिकाणी करावा की 2 लाखापर्यंतची कर्जमाफी तुम्ही थकीत केलेल्या जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्यांची देखील 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा। हा शब्द भाजपनं दिला होता की सातबारा आम्ही कोरा करू। तो कोरा सातबारा घेऊन इथं जर दाखवला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तर बरं होईल असं मला वाटतं। केवळ तातोड मातोड ते पात्र बनवून लिहून कर्जमाफीचं सोंग सरकारने केला। त्याच्या पलीकडे या बजेटमध्ये काही नाही। कर्जा बाजारी झालेला महाराष्ट्र आहे। 67,000 कोटी रुपये व्याजाचा परतावा द्यावा लागतो। संपूर्ण शेतकरी कर्जमाफीची मागणी बेगडीपणाची असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। ही कर्जमाफी राजकीय नसून शेतकऱ्यांसाठी असल्याचा दावाही त्यांनी केला। त्यांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही। गिरा तो भी टांग ऊपर थी अशा पद्धतीनं विरोधकांचं चाललेलं आहे। विरोधकांच्या सोबत जनता नाही। जनतेने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना जमीन दाखवलेली आहे आणि आम्ही निवडणुका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे, निवडणुका जिंकण्याकरता नाही। त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे। त्यांनी कितीही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आंदोलन केलं तरी जनता त्यांच्यासोबत नाही। दुसरीकडे बच्चू कडूंनी मेळघाटात कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी सुरू केलेलं आंदोलन स्थगित केलंय। मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्यानं हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडूंनी सांगितलंय। मला वाटतं हे मेळघाटसाठी हा पहिलं आंदोलन होतं आणि दिलेल्या शब्दाला काही मान द्यावं लागेल। त्याची ताठर भूमिका ठेवली तर त्याला खरं तर पाहिजे त्याला एक वेगळ्या प्रकारचा संदेश जाईल आणि म्हणून आम्ही त्यांच्या शब्दाला मान ठेवलेला आहे आणि मला विश्वास आहे का दिलेला शब्द एकनाथजी असेल, उदय सावंतजी असेल, प्रकाशजी असेल हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही केला तर आंदोलनाला पैसे लागत नाही। 250 किलोमीटर पैदल चाललो, पुढच्या ह्याच्यात 500 किलोमीटर चालू, पुन्हा आंदोलन उभं करू। शेतकरी कर्जमाफीचे अजून निकष जाहीर झाले नाहीत। हे निकष जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या हाती आयतच कोलीत मिळण्याची शक्यता आहे। विरोधकांना बोलण्यासाठी जागा राहणार नाही आणि सर्व गरजू शेतकऱ्यांना लाभ होईल अशी कर्जमाफी देण्याचं आव्हान सरकारच्या समोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।